भैया मेरे राखी के बंधन को निभाना. भांड करू नका फक्त काय आता. सो मित्रांनो, आता इथे वांग्याचं भरीत आहे मस्तपैकी, आणि इकडे भाकर, इकडे बटाट्याची भाजी, इकडे चपाती आणि राईस थोडा राहिलाय. कढी पण राहिली आहे ना. हॅलो गाईज. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा नवीन व्लॉग मध्ये. आणि आम्ही अशा ठिकाणी चाललोय की ज्या ठिकाणी आम्ही मागच्या वेळेला गेलो तेव्हा रडकुंडीला आलो होतो, पण ते सगळ्या आठवणी पुसून काढायच्यात म्हणून आज चाललेलो आहे तिकडे. पुसून काढता येईल का परत काहीतरी तयार होतील सांगता नाही. पाऊस असला डेंजर पडतोय ना इथे, बाप रे. आणि काय माहिती. चला आपण निघालोय तर खरं. आणि सरही आम्हाला आत्ता भेटले. आम्ही मस्त आता नाश्ता वगैरे केला, मस्त मिसळ वगैरे खाल्ली आहे. बंडल होती पण ठीक आहे, जाऊ दे. आम्ही काय त्याच्यामुळे ब्लॉगच नाही केला. अरे अरे ये कंट्रोल नाही हो रहा रे. चला कसा निसर्ग दाखवत आता. हो नक्की नक्की. प्रेमाचा चहा ॲज युज्युअल नेहमीप्रमाणे. दुपारचे 3 वाजलेत आता. मला भांड कसं वाटलं सांगा. छान आहे ना. छान आहे ना. एकदम क्यूट आहे एकदम. मला असले केटल खूप आवडतात. हा का. घेऊन टाकू आपण पण. डिकेथलॉन मधलं आहे ना. हा हे बघा. आणि याचं कसं आहे, एकदम पातळ असल्यामुळे लवकर गरम होतं. इथे राईस आहे. राईस आता उघडत नाहीये. आणि इथे कढी केली आहे, तयार आहे. हो का. असं का पण घरी करून करून म्हणून म्हणजे जाऊ दे. आमच्याकडे आमच्या घरी या खायला तुम्ही आज. थँक्यू. आज आम्ही तुमच्याकडे पाहुणे. चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. वेलकम आहे तुमचं. सर त्या दिवशी आमची अवस्था म्हणजे शब्दच नाहीये. आम्ही असं रात्रभर इथं दोघं बसलो. आम्ही तार वॉर्निंग धरून बसलो होतो दोघं पण. आणि पाऊस पडतोय, वार येते, पाऊस पडतोय, वार येते. आणि मग मला भलतच काय काय दिसत होतं की विचारायची सोय नाही. मी पोरांना सांगू नाही शकत मी काय बघितलं इकडं. हो मस्त चहा झालेला आहे. त्याला इच्छा या मंडळी चहा प्यायला. घरी जाऊ देव. तर कसं आहे पाऊस. भारी वार वार. 2 रस्ते कुठून गेलाय. हा मग काय, वारं नाही पाहिजे. त्याने हे बोलल्यामुळेच मी इकडे आलो. मंडळी बघा इथं काय चाललंय. आहे का. आहे कांगो आहे. त्याने उलट आराध्या मस्त फ्रेश झाली आहे. आणि आता एक विशेष असा कार्यक्रम होणार आहे. तुमच्यासाठी खूप सरप्राईज आहे. सरप्राईज. यस. सरप्राईज ना, सरप्राईज असतो. सरप्राईज. सरप्राईज.
तू कपडे घाल. अरे त्या मराठी अच्छे से बोलणं शिकणं सुरुवात कर. कपडे नाही, सर कसल्या कमेंट आल्या त्या व्हिडिओवर. सो मित्रांनो, तुम्ही कॅम्पिंग मध्ये पहिल्यांदा असं बघत असाल की काय करायचं? रक्षाबंधनाचा कार्यक्रम सुरू आहे. हा भैया मेरे राखी के बंधन को निभाना. शोभा भैया. आणि आता हे असं इथे लावायचं ह्याला. हा. हात तर नको शिकते. आणि गॅसवर टाक थोडस. आता हातात घे. मगाचपर्यंत माझं गाणं लक्षात होतं. रक्षाबंधन सेरेमनी फर्स्ट टाइम. काय होतं रे अमृत गाणं रे? रक्षाबंधन चालू आहे. आता आठवायचं नाही बघा. मराठी काय वेड्या हिंदी? बहिणीची वेडी माया. हा आता हे म्हटलेलं की झालं बस. आता राखी घ्यायची. आता राखी बांध. तुला येते रे बांधायला? राखी ना बांधते तुझे? बाबा, राखी. राखी बांधलं भांडायचं नसतं बरं. हा आणि कॅम्पिंग मध्ये खूप गोंधळ बिलकुल भांडायचं झाला नाही असं पाहिजे परत. हा, एकदम सायलेंट. तसे होणार नाहीत ते. आमच्या कॅम्पिंग मध्ये इथून पुढे गोंधळ नाही पाहिजे आम्हाला. बस. हा बस. अरे बाई येते की बांधता म्हणजे मला नॉट नाही बांधता येत. शुभा अरे वा. तुझं गिफ्ट कुठे आहे तुझं? गाडीत आहे. वा पळ मम्मीला तू. हा, मग अरे. पार्टिशन कर. हा करू हा. कसं काहीतरी असे फेक असे टॉंग कोणी. हा करू हा. चॉकलेट हात पोचलं पाहिजे रे. चला भांडण करू नका फक्त काय आता. कॅम्पिंग मध्ये म्हणलं. राखी भांडण नाही बांधून करत. गोंधळ नाही पाहिजे कॅम्पिंग मध्ये बिलकुल. उसका मुंह मीठा करना चॉकलेट. हिरवी चॉकलेट. गया मुंह में. हा मग. त्याने डेअरी मिल्क आणला तो सकाळीच खाऊन टाकला. अरे बापरे 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 बापरे. अरे बापरे मोठं मोठं गिफ्ट. गिफ्ट गिफ्ट. मग काय. हा रुको फोन पाय लगा पडायचं ना. असतं बहिणीच्या आज. वेड्या बहिणीची वेडी छोट्या माया. बहिणीच्या नाही पडत ना. आमच्याकडे पडतं. अरे वा 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 त्या दिवशी वा. पडलं का काय पडलं? काय म्हणला? काय पडलं? आजच्या दिवशी पडायचं. बापरे. वाव मस्तपैकी. तू पाणी आ रहा है. हा ना राईस आणि मस्त कढी इथं तयार झालेली आहे. वा आणि ह्या असं मस्त अशा वातावरणात हे बघा. आता आम्ही रक्षाबंधन केलेलं आहोत. एक मिनिट येतो तुझ्याकडं. हा काय म्हटली? आम्ही आता रक्षाबंधन केलो आहे. गेलो नाही. आणि आता आम्ही वरती ट्रेकिंगला जाणार आहे. बघतोय आम्हाला इथं लोकल कोण माणूस मिळतोय का. जर मिळाला तर मस्त होईल, नाही तर मग आम्ही शोधत शोधत चाललोय. वरती मस्त गुफा आहे आणि त्याच्यामध्ये देवीचं मंदिर आहे. सो चला जाऊयात आणि घे वाढून आता. येऊ थंडी असते. हो या ना. गाइस आपको पता है मेरी दीदी का टी शर्ट है. थोडं लाईट लाईट. थोडं घ्या की ते. एवढा थांबा अमृता कढी ओतून घेतोय. गिफ्ट आहे. ओहो एक नंबर. सर खालून घ्या खालून घ्या खालून घ्या. हलवूनच ते आता ते. बघतानाच ती एक नंबर. सो मित्रांनो आम्ही आता ट्रेकिंगला चाललेलो आहे. बघूयात. मंडळी Actually- मंडळी आम्ही आता ट्रेकिंगला चाललो आहे. आणि तिसरी वेळ आहे इथे कॅम्पिंगला यायची. आणि वरती आहे ना मंदिर आहे असं आम्हाला मागच्या वेळेलाच कळालं होतं. आणि रोज आम्ही म्हणतो की दुसऱ्या दिवशी सकाळी जाऊ, पण नेहमी आम्ही रॅपअप करतो आणि त्या गडबडीत राहून जातं. सो आज म्हणलं नाही जायचं. आणि संध्याकाळचे 4 वाजलेत आणि आता आम्ही निघालो आहे. बरंच उंच आहे असं आम्हाला कळालं आहे. सो बघूयात आता काय होतंय. सगळं घेतलंय वा काठी वगैरे घेतलेली आहे. आजोबा सगळे तयारीत आहे. आजोबा आजोबा झाले बाप्पा आजोबा. चला जाऊयात. मस्त धबधबे वगैरे चालू आहे. आता विचारू गावकऱ्यांना विचारत जाऊ रस्ता. आता डेंजर स्पॉटेड समोर बघा. टायगर वाघ दिसतोय आम्हाला. सर कुठे आले का? आले आले आले. दादा वरती डोंगरावर मंदिर आहे ना. मग ते गुहा आहे ना गुहा. गोवा आहे. हा जाता येईल का तिथपर्यंत? जाता येईल पण आता वाट सापडणार नाही ना. अच्छा हार असं आहे का? नाही नाही पायवाट नाहीये. पायवाट आहे पण कसं आहे तुम्हाला इथं एखादा माणूस पाहिजे त्याला. असं आहे का? नाही बरोबर. अरे हा. अरे बापरे बापरे. दिसतं का? हा हे मंदिर दिसतं का? बरोबर. तिथनं असं जरा पुढे जायला लागतं. बर पुढे गेल्यावरती असं थोडीशी वाट दाखवत हा असं मग इकडे पुढे येऊन या पटरला मग डायरेक्ट असं पुढे निघल्यात रस्त्याला थोडी माहिती आहे. खाली भेटेल का कोण आम्हाला? हा?
ज्ञानर वर? आता नाही ना मिळणार. अरे उद्या सकाळी आज भेटेल का कोणी? हा सकाळी म्हटलं तर तुम्हाला एखादा माणूस मिळेल. अच्छा. ते महत्वाचं आहे. काय आता करायचं? कसं आहे, आता खाली जाऊ खालपर्यंत खालपर्यंत जाऊ. हा खाली फिरून येऊ. ह्या मंदिरावर जा. चालेल चालेल चालेल. उद्या हो. सकाळी बघून ठेवा कोणी, मग आम्ही इथंच आहे. हो का? हा बर बर बर. चालेल चालेल चालेल. सांगतो तुम्हाला एक माणूस. हा चालेल चालेल. देतो. हो हो चालेल जाई ना मग तुम्हाला ते बरोबर घेऊन जाईल. चालेल चालेल. हो चला हो धन्यवाद. नाही आता ही वेळच नाही वरती हा, जायची. तेच मला माहिती होतं की वरती खूप उंच आहे. वरती काय गुहा आहे म्हणे. गुफा आहे आणि त्याच्यात मंदिर आहे. अच्छा कसली नाही मग बघण्यासारखं आहे. देवीचं मंदिर आहे. हो एस्टिमेशन होईल हा? हा तुझं स्पॉट बघितला ना मी. बसू शकतो तिथं. हा हा आले जाऊ दे. एक बॉडीगार्ड ठेवलाय तिथं बरं झालं गाड्यांपाशी. आता आपण किती पण वेळ फिरू शकतो. म्हणलं एक बॉडीगार्ड ठेवलाय तिथं गाडीपाशी, आपण किती पण वेळ फिरू शकतो. आता मला काय वाटलं यांना तुम्ही सांगितलं म्हणजे बॉडीगार्ड म्हणताय एक माणूस पाहिजे. काय होतं रे? ते बघा आता शुभाची प्रॅक्टिस चालू आहे रनिंगची. बघूयात आपण किती फास्ट पळतोय शुभा. कॅमेऱ्यात जर रेकॉर्ड झाला तर करू आपण, नाहीतर काय सांगता येत नाही. 3, 2 ते मला नाही कळत ते बाबा. 3 गाडी बघ रे बाबा. गेला गेला चांगलाच पळतोय बरं का, लांब गेलाय. देवा काय सुंदर आहे. बाप रे बाप, अशक्य सुंदर आहे. हे खरंच अशक्य सुंदर सह्याद्री आहे. ॲक्च्युली पाऊस नसताना ड्रोन शॉट काय आले असते. मस्त शेती लावलेली आहे, भात शेती. काय अफाट सौंदर्य आहे ना, काय कोसळतंय भारी जबरदस्त. मस्त सुंदर स्पॉट आहे बघायला. मांदडे ऋषी हे बघा, इकडे शेती अफलातून. आणि मस्त या सुंदर अशा पायवाटेने आम्ही चाललोय. काय आनंद मिळतोय शब्दात नाही व्यक्त करू शकत मी. आणि ॲक्च्युली कॅमेरा पण आहे ना, पावसामुळं मी सोनी नाही घेऊन आलो, ह्याच्यावरच करतोय. आणि हा नाही जस्टिस करत, मला माहिती आहे. लँडस्केप नाही व्यवस्थित शॉट करत, म्हणजे हे करत शूट करत. वा मस्त आहे मस्त आहे. मित्रांनो काय सुंदर मंदिर आहे ना, सही आहे बघ. आणि भात खातरांमधून पाणी पडते. वा जबरदस्त. कुठल्या देवीचं आहे काय माहिती. खैराई देवी आहे बहुतेक. मग अशी मला असं वाटतं मी बोर्ड वाचल्यासारखं झालंय. अरे ह्या साईडला वाटतं. देवा अरे बापरे. हो हॅलो. हां खूप जुनं मंदिर आहे, भारी आहे. शंकर आहे नाही देवीचं आहे ना. हां इकडे एक मंदिर आहे. हे शंकराचं मंदिर आहे. ॲक्च्युली आत लाईट नाही आहे. हां विरगळी. हां हां इकडे आहे ना. नाही विरगळी नाही सर, मूर्त्याच आहेत, जुन्या मूर्त्या आहेत.
हनुमान मस्त. भारी आहे ना. भारी. कशाला हवं ते शहराचं धक्कादायक जीवन. तर मंडळी आता संध्याकाळची जेवणाची आता तयारी केली आहे. हे बघा इथे पीठ मळून ठेवलं आहे आणि आता तिकडे करता येते ह्याचं वांग्याचं भरीत करणार आहेत. पण मी म्हटलं बटाट्याच्या ते काचऱ्या म्हणतात ना किंवा काय म्हणतात गोल गोल चकत्या वगैरे हे बघा हे बनवणार आहे. बघू आता कशा होत आहे ते. मस्त मस्त झाल्या तर तुम्हाला सांगतो. आवाज थोडा लई बारीक झाला. सो जिरी मोहरी आता टाकते आणि पहिले ना कपडे बदलून घेतले कारण भिजले होते ना. गार लागत होतं खूप. हळद गेली. तेच त्यांना म्हटलं की तुम्ही आवरून हे करून घ्या नाही तर काय होईल गारटसल. मी त्या कपड्यांमध्ये पण ते जॅकेट घातलं तरी थंडी वाजत होती. मग म्हटलं नाही आता शर्ट तर बदललंच पाहिजे. लगेच फेकून दिलं सगळं. हे बघा हे अशा प्रकारे हे ना नुसतं तेलात आणि मसाल्यामध्ये परतलं ना आणि शिजवून घ्यायचं. खूप छान लागतं हे. काही नसलं ना की मग हे खायचं करायचं. तूप लोड नसलं घ्यायचं ना तर हे बनवायचं आहे. काय दिसतंय ना टेम्पटिंग एकदम. आणि परवा दिवशीच्या व्हिडिओवर आहे ना एका मित्रांनी मला मेसेज केला. म्हटला कुकिंग चॅनल होतंय वाटतं तुझं चालू आता. कॅम्पिंगमध्ये कुकिंग जास्त होते. काय करणार 2-3 टाईम खायला लागतंय म्हटलं तर आम्ही मस्त मस्त आयटम बनवणारच का नाही. आणि कसं होतं 4-5 फॅमिली असल्या ना की भरपूर आयटम होतात 101. हो एक नंबर लय भारी. कसला कलर आला एक नंबर. आता त्याला मस्त आपण शिजून घेऊयात. मल्टीटास्किंग. ॲक्च्युली काय झालं माहिती का पाऊस खूप येतोय ना बघा सगळं भिजायला लागलं वरून येते. हे आज काय व्यवस्थित आमच्याकडून झालं नाही तर मग एवढा प्रॉब्लेम नसता झाला. मला उभं पण राहता आलं सो आता चपात्या मस्त भाजतोय आम्ही. अमृताला मदतीला आलोय आणि शुभम हे कुठे गेला वरती आणि इथेही चपात्या लाटतीये मस्त आतमध्ये. नेहमी आम्ही इथे करत असतो आणि इथे पाऊस येतोय त्याच्यामुळे काहीच करता येत नाही. काय प्रॉब्लेम नाही. आणि गाईस पाऊस आहे. हा आराध्या काय म्हणते बाळा. खूप पाऊस आहे. एक कोणतरी ना कॉमेंट केलं होता की माझी मराठी खूप छान आहे. माझी मराठी छानच नाहीये. छान आहे. नाही आहे. खरंच छान आहे. तो तुझा जो टोन आहे ना तो खूप गोड आहे त्याच्यामुळे ती बनली. तू बोलायला लागली ना तुला छान मराठी म्हणजे तू अशी प्रॅक्टिस केली. जमेगा सब जमेगा. पूर्ण मराठी नाही बोलते. मराठी मला बोलते हिंदी शिकव मी तुला मराठी शिकवतो. चालेल पळेल. बरेल. सो टाका. तुफान पाऊस आहे. वाटलं ना आम्हाला अनएक्सपेक्टेड होतं आम्हाला आमच्यासाठी की पाऊस पडेल म्हणून आज. पण काय आता सगळीकडेच पुण्यात पाऊस. झोपला खरं जागा नको टेंटला आडवा झोप सर. तू काय नाही सांगताय झोपू शकतो तू. तुम्ही खाऊन घेतलं तरी चालेल बरं का पोरांनी. सो मित्रांनो आता इथे वांग्याचं भरीत आहे मस्तपैकी आणि इकडे भाकर इकडे बटाट्याची भाजी इकडे चपाती आणि राईस थोडा राहिलाय. कढी पण राहिली आहे ना. सो आमचं इथे मस्त बुफे लागलाय. हा या जेवायला. जबरदस्त. आणि थोडा पाऊस पण थांबलाय त्याच्यामुळं कॅमेरा काढू शकलोय नाही तर मग अवघड झाला असता विषय. चला आता फटाफट खाऊन घेतो. हा तू कॅरेक्टर आहे नाही का. हा खूप थंड आहे. हा खूप थंड. तू काय घेतलं ना सगळं. येस मी वरती दादासोबत गेम खेळत होते. खाली आली पण अशी थंडी वाजली अशी झाली. वाटतं का
थंडच नाही वाटत. वरती नाही गार लागत आहे अजिबात. हा, टेंट मध्ये गार नाही लागत आहे. सो चला आता घेतो पटापट मी पण आता जेवायला. आणि शुभ पण आलेला आहे बघा, इकडे दिसतोय तुम्हाला. पाय दिसतात का? हे बघा 2 पाय, 2 पायाचा शुभा. चला आला का बाळा? आला मोठं काहीतरी काम करून आलेला आहे तो. गेम खेळत असेल. चला सुप्रभात मित्रांनो. आणि जे रात्रभर धुमाकूळ घातलंय वाऱ्याने, बाबा बाबा जबरदस्त एकदम. आणि कुत्र्यांनी सगळा कचरा उथलपुथल केला होता, आम्ही परत भरून टाकलाय बघा इथं. सो आता कॉफी ठेवली आहे, कचरा अजिबात करायचा नाही, काहीच नाही विषय. आणि कॉफी ठेवली आहे मस्त ब्लॅक कॉफी. हा बघा सगळा धुमाकूळ चालू आहे. आणि ॲक्च्युली मला असं 2 तास व्यवस्थित 2 तास झोपली ना तू? प्रत्येक ह्या फडफडीमुळे मला जाग येते. त्या फटफटीमुळं आपल्याला किचन काम करता आलं, नाही तर नसतं करता आलं. बरं जाऊ दे आता. आमचं चाललं होतं सकाळी ब्रेड सँडविच वगैरे करायचं, पण सगळ्यांचा विचार झाला आहे की या वाऱ्यामध्ये शक्य नाही आहे. हां झोप कोणाचीच झाली नाही. सो जाऊ आपण मिसळ वगैरे खायला जाऊ. सो चला आता कॉफी घेऊयात मस्त. चेहऱ्यावर असं टक्कन झाला. आणि शुभा इथं खाली झोपला होता, त्याला आता वर टाकलंय मस्तपैकी. सो चला किती वाजले रे? 7:40. हो फोकस. अरे हो हां झालं. चला कॉफी घेतो मस्त. तर फायनली मंडळी आम्ही पॅकअप करून आता निघालोय. ऍक्च्युली वाऱ्यामुळे सगळेच हादरलेत बहुतेक. आणि सगळे आम्ही पॅकअप करून निघालोय. नाश्ता करायला कुठेतरी थांबणार आहे. 9:30 वाजले सकाळचे आणि 9:30 वाजताच निघालोय आम्ही. हो आता काय गाडीमध्ये जरा हे धरायला जरा प्रॉब्लेम होतोय, त्याच्यामुळे थोडस जर कट झाले तर मी त्याला काही करू शकत नाहीये. नाही काय करायचं, तू बोलत असताना तुझ्याकडे करायचं, मी बोलत असताना माझ्याकडे करायचं, एवढंच करायचं. मग सवय नाही ना, होईल हळूहळू सवय. सो चला आता कुठेतरी नाश्त्याला थांबू ना, तेव्हा तुम्हाला दाखवतो काय खाल्लंय. शक्यतो आमचं मिसळ चाललंय, मिसळ प्रेमी आम्ही, मिसळ आणि वडापाव प्रेमी. येस चला. आणि हे बघा आमच्या गाड्या पुढे आहेत सगळ्या. फॉग आलाय. हो मस्त अंजोबा. चला आता मिसळच्या तिथे भेटूया, मिसळ हाऊसला. तुला मिसळ खायची ना म्हणून मला म्हणते हे खाऊन बघा, म्हणजे तू त्याच्यात पण मग तुम्ही शेअर करू शकता ना त्यांनी केलं. सो मित्रांनो मस्त झन्नटेदार अशी मिसळ आलेली आहे. आणि ही बघा काय आळणी डोसा खाती. चांगला आहे. बरं बरं ठीक आहे ठीक आहे. शुभा गॉगल काढ, ते मिसळचा कलर वेगळा दिसल. आणि स्पेशल मुंडे सरांच्या फरमाईशमुळं आम्ही इथं आलेलो आहे मिसळ खायला. हां जर टेस्ट तशी नसेल तर काय खरं नाही तुमचं. मग बघ शुभा कशी आहे बघ. हां ॲक्च्युली आहे ना तो अर्धा ढगात आहे, अर्धा इथं आहे. रात्रभर राखण काय करत बसलो होतं काय माहिती टेंटच्या खाली. खा खा चल बघू नको माझ्याकडे. खा नाही उभं राहिला होतं वाटतं. मग बर मस्त आहे ना. वाचले मुंडे सर, वाचले. तर मंडळी आम्ही आता मस्त छान अशी मिसळ खाल्लेली आहे. आणि मी मसाला डोसा खाल्लाय. ऍक्च्युली मला तिखट खायचं नव्हतं म्हणून मी मिसळ नाही खाल्ली. आता ह्यांनी मिसळ खाल्ली आहे. काय हो ती मोरयामध्ये मिसळ भारी होती. पौडच्या पुढे आहे ना मोरया म्हणून आहे. आणि कोल्हापुरी मिसळ हाऊस आहे. येस एक नंबर आहे, एक नंबर. आवर्जून ट्राय करा. हा चला तर मग आता रजा घेऊयात. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा आणि मित्रांबरोबर शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवराय, हर हर महादेव. मागे बसलाय निवांत आणि शुभा फुल झोपेच्या मूड मध्ये. बाय बाय. चला बाय बाय.